बीड़ जिले में सस्ती अनाज की दुकानों पर घटिया गुणवत्ता का अनाज बांटे जाने के विरोध में सामाजिक कार्यकर्ताओं और ग्रामीणों ने तहसील कार्यालय के बाहर प्रदर्शन किया। साथ ही प्रदर्शनकारियों ने सतर्कता समिति को मजबूत करने और दुकानदारों को गुणवत्तापूर्ण अनाज वितरित करने का निर्देश देने की मांग की। बीड़ तालुका के अंजनवती, चरता, कालेगांव, हवेली समेत अन्य गांवों में ग्रामीणों को घटिया गुणवत्ता का सस्ता अनाज बांटने की शिकायतें लगातार सामने आ रही है। इसे लेकर सामाजिक कार्यकर्ताओं और ग्रामीणों ने तहसील कार्यालय के बाहर धरना दिया। प्रदर्शनकारियों ने सतर्कता समिति की निष्क्रियता पर सवाल उठाए हैं और इसे केवल कागजों पर सीमित बताया। उन्होंने कुछ चावल और गेहूं के नमूने दिखाते हुए कहा कि दुकानदारों को खराब अनाज देने से रोका जाए। प्रदर्शनकारियों ने लाभार्थियों से भी अपील की है कि वे घटिया अनाज वापस लौटाएं। इस मुद्दे पर तहसीलदार चंद्रकांत शेलके ने प्रदर्शनकारियों को आश्वासन दिया कि दुकानदारों को लिखित निर्देश जारी किए जाए और घटिया अनाज वितरण पर सख्त कार्रवाई की जाए। आमची काय म्हणणं आहे की संबंधित प्रकारामध्ये कठोर कारवाई करण्यात यावी। आता ह्यांचं संबंध आलं ते काय म्हणतो माझे काय चुक वरून आलं तुला वाटतं वरून आलं की नाही खराब तू लगेच तहसीलदारांना किंवा त्यांना कळव ना की बाबा हे दोन कट्टे खराब आले बाबा लोक घेणार नाहीत आम्हाला दुसरे बदलून द्या म्हणून असं व्हायला पाहिजे ना। बीड जिल्ह्यामधील जे स्वस्त धान्य दुकान आहे त्या दुकानांमधनं जो तांदूळ मिळतो, धान्य तांदूळ असेल, गहू असेल, अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे। तो 3-4 वर्षापूर्वीचा असतो, कीड लागलेली असते, त्याला वाळवी लागली असते, त्याचबरोबर त्या ठिकाणी माती खडे मिसळलेले असतात आणि हे धान्य जे आहे ते गोरगरीब दुर्बल घटकांसाठी शासन देतं। मात्र जे रेशन दुकानदार आहेत ते या प्रकारे काळा बाजार करतात, डल्ला मारतात त्याच्यावर। बऱ्याच वेळा रेशन काळ्या बाजारामध्ये जाणारं धान्य पकडण्यात आलेलं आहे आणि आम्ही वारंवार तहसीलदार किंवा पुरवठा अधिकारी यांना तक्रार केल्यानंतर सुद्धा प्रशासन गांभीर्याने याकडे लक्ष देत नाही आणि जेव्हा दुकानदाराला याबाबत विचारलं जातं तेव्हा ते आरेरावी करतात। ते म्हणतात आमची साखळी आहे, कुठपर्यंत जाय तिथपर्यंत जा, आमचं काही होत नाही। याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही तहसील कार्यालयासमोर जे स्वस्त धान्य दुकानामधील जी निकृष्ट दर्जाची खिचडी आहे ती खिचडी या ठिकाणी आम्ही त्या तांदळाची खिचडी या ठिकाणी केलेली आहे आणि ती तहसील प्रशासनाला भेट देणार आहे। आमचं असं म्हणणं आहे की याकडे बघून तरी भविष्यकाळामध्ये तहसील प्रशासन आणि पुरवठा अधिकारी लक्ष देतील। त्याचबरोबर गांभीर्याची गोष्ट म्हणजे या जीवनावश्यक वस्तूच्या देखरेखीवर जी दक्षता समिती असते त्या दक्षता समित्या केवळ कागदोपत्री असतात, त्या ठिकाणी ते सक्षम व्हायला पाहिजेत आणि जर तहसील प्रशासनानं आणि पुरवठा अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे। सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्यासोबत बरेच नागरिक होते, त्यांनी मला काही तांदूळाचे आणि गव्हाचे नमुने दाखवले, सोबत खिचडी जी शिजवलेली होती तीही आणलेली होती। मुख्य मुद्दा हा आहे की खराब धान्य नागरिकांना, लाभार्थ्यांना जाऊ नये। तर आम्ही सुद्धा आमच्या स्पष्ट सूचना दुकानदारांना असतात की अशा प्रकारे जर खराब धान्य आलं असेल तर ते लाभार्थ्याला देऊ नये आणि माझं लाभार्थ्यांना सुद्धा आवाहन राहील की कोणीही खराब धान्य, निकृष्ट दर्जाचं धान्य स्वीकारू नये, तात्काळ ते दुकानदाराला परत करावं। स्वस्त धान्य दुकानदार हे आम्हाला परत करतील। सर, हा प्रश्न केवळ निश्चितच मी आता लेखी सूचना सर्व दुकानदारांनाही काढणार आहे आणि गावोगावी माझ्या दक्षता समित्यांना सुद्धा आवाहन राहील की आपण वेळोवेळी अशा तपासण्या कराव्या। माझ्याही दौऱ्यामध्ये मी अशा गोष्टी बघत जाईल।